असल मराठी असल तडका आहे परी तर डोंट वरी। तर आज आहे 2 ऑगस्ट आणि आज आम्ही दोघं पण स्कूलला नाही गेलो कारण मम्मीचं दुखतंय। आता मी ब्रश वगैरे केलाय आणि मी जाणार आहे बालू काकांच्या दुकानात कारण मम्मीचं ना अंग दुखतंय, डोकं दुखतंय, तिला ना गोळी हवी आहे। तर आता मी जाऊन ना पहिली गोळी घेऊन येते। मी आले शंभू सुपर मार्केटमध्ये मम्मीला गोळी घेण्यासाठी। आता एक सकाळी आता एक संध्याकाळी एक अर्धी का पूर्ण काहीतरी खाऊन घ्यायची ना। तर आता मी इथे गोळी घेतली आहे। बघा वडगाववरून ही दुधाची किटली आणि पपई दिसली वाटतं, पपई आली आहे वडगाववरून। आता मी आवरणार आहे रूम। मी थोडीफार आवरली आहे तशी, पण कपड्यांच्या घड्या राहिल्यात घालायच्या। मी रूम आवरली आहे आणि मी मारणार आहे रूम फ्रेशनर। आता मी खाती आहे सब्जा खाल्ल्यानंतर मी बसणार आहे अभ्यासाला कारण आता 6 ऑगस्ट पासून आमचे पेपर सुरू होणार आहेत। त्यातून आज माझी स्कूल बुडाली आमच्या दोघांची। मी दोघं बसलेत अभ्यासाला। कर वाच तुझं। I have a red bicycle, I pedal and I ride, tring 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 do. आणि आज घरात बनत आहे पाव भाजी। तर ना आता आमचं जेवण झालंय आणि आम्ही टीव्ही बघतच होतो आणि तेवढ्यात ना नानी आली मम्मीला भेटायला। अचानक आली, मम्मीने सांगितलं पण नाही येणार आहे। चला पियुष। हा ते म्हणले ना पतंग घेऊन जाऊ, नाना म्हणले एक मोठी दूध आहे आम्ही तुला बघते दिसायचं पण नाही एवढं लागतो पतंग। रात्री आता जायला पाहिजे वडगावला, उलट 4-5 वाजता, पण क्लास आहे बघ कसं बाळा। बाळा मी नाही ना नाही होणार बाळा, दुखत नाही लय दुखतं आठवलं तुला लाल पिशवी बरोबर होतं का विद्युत आई पाहिली होती तो। आता मी मस्त पैकी आंघोळ वगैरे करून तयार झाली आहे। तर आता वाजतायत 4:45 10 मिनिट आहेत आणि मी खाती बिस्किट कारण 5 वाजता माझा आणि पियुषचा आहे अबॅकसचा क्लास आणि नानी जाणार आहे नगरला। पण असो कारण की नानांची खाण्यापिण्याची सोय नसते नानी कुठे बाहेर गेल्यानंतर, आणि नानांचा आमच्या इथे एक मुक्काम देखील नाही, ते कधीच येत नाहीत, त्यांना आवडत पण नाहीत। एवढ्या लेट बाय बाय पियुष बाय। आम्ही उसर जाशील नाही तर बघा सारा गाडी असते ना सारा कशी 7:30 वाजता तिथे पोहोच। बरं बाय बाय। चला तर आता आम्ही चालू आहेत क्लासला आणि जास्त आम्ही नानीला फोर्स नाही केलं थांब की नको जाऊ, आम्हाला ना 8 ऑगस्टला जायचं आहे कारण 8 तारखेला आमचा ना शेवटचा पेपर आहे आणि मग 8 तारखेला आम्हाला जायचं आहे कारण मम्मीची ती सोनोग्राफी पण करायची तर डॉक्टरांनी सांगितलं होतं ना। तर मग 9 तारखेला रक्षाबंधन पण आहे आणि तिकडे सेलिब्रेट करायची होय पियुष, आणि मग 9 आणि 10ला संडे पण आहे, त्यामुळे आम्ही आता राहिलंच। आज 8 दिवसात तर रक्षाबंधन आहे ना वाटतं आज। हां आजच आहे बहुतेक। बाय। तर आता मी चालू आहे क्लासवर आणि आताच मम्मीने नानीला ना बस स्टँडवर सोडलं। नानी बस स्टँडवर आता अशी मम्मी तिथे आता बघत नानी स्टँडवर आलो, कर्जतचं बस स्टँड। हा दिसली काय इथे बघितले आम्ही काय कधी गेलो नाही का शाळेत बस नाहीत काय। बाय घरी आता ते जाईल ना घरला। तर ना आता मी आली क्लासवरून घरी, मी आता जेवण करणार आहे आणि जायचं आहे आम्हाला आता बॉम्बे सर्कस बघायला। खूप दिवसापासून जायचं होतं पण पाऊस येत होता आणि सर्कस ना आम्हाला दिसलंच नाही। जे मोठे पाळणे होते ना त्याच्या पाठीमागं सर्कस होतं आणि ते अजून पण आहे सर्कस।
त्या पाळण्यांच्या पाठीमागं होतं सर्कस, म्हणून एवढं कुणाला दिसतच नव्हतं ना, आम्हाला तर दिसलंच नाही. आम्ही तर तिकडे जायचो फाळके पेट्रोल पंपाच्या साईडला, तिथेच आहे सर्कस, पण ते दिसलंच नाही. आणि मग खूप दिवस आम्हाला 5-6 दिवस झाले जायचे, पण पाऊस येतोय, तर पियुषचं दुखत होतं, मम्मीचं पण दुखत होतं. त्यामुळे मग आज ना मुहूर्त लागल्या. मला क्लासला जाताना पप्पांनी टायमिंगसुद्धा विचारला, तर 8 वाजता जायचं आहे ना, आता 7:15 वाजता. तर आता मी पटकन खाऊन घेणार आहे आणि आवरून निघणार आहोत आम्ही बॉम्बे सर्कस बघायला. तर आता मी तयार झालो आहे सर्कसला जाण्यासाठी, आणि सर्कस 2 तासाची, त्यामुळे ना मी पाण्याची बॉटल पण घेतली आहे सोबत. ये काला काला मच्छर है बाबा, हाँ काटता है। कौन है? सर्कस पाहून घरी मी फ्रेश वगैरे झाली आहे आणि पियुषना त्याचा सर्कस दाखवतोय. मी तर इतकी हसले त्याला. त्या बॉलचं कर असं बोटावर, पर त्या कॉलन उडी मारून दाखव सर्कस सारखी, त्या जोकर सारखी. बस 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 बस. तर कसा होता असा व्हिडिओ? आवडला असेल तर सबस्क्राईब करा, नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून घ्या.